शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो महाराष्ट्रातील पावसाचा जोर हलकासा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. कोकणातील उत्तर भागात थोडं पावसाळी वातावरण दिसतंय. उपग्रही छायाचित्राचं बारकाईने निरीक्षण केलं तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. केवळ गोंदिया जिल्ह्याच्या आजूबाजूने आणि काही प्रमाणात नाशिक पश्चिम, नंदुरबार, धुळ्याच्या पश्चिमी भागात, पालघरच्या उत्तरेला पावसाळी वातावरण आहे. इतरत्र पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे. आपण 7 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह वातावरण उघडपीकडे जाणार आहे. कोकणातील पावसाची तीव्रता आजही स्पष्टपणे जाणवते आहे. दक्षिण कोकणात पावसाचा जोर राहणार आहे. पूर्व विदर्भात खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलका पाऊस होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्रातला पाऊस कमजोर होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचं पावसाचं वातावरण आता हलकंसं कमी होत जाणार आहे. पूर्व विदर्भातील पाऊसही कमी होणार आहे. कोकणातली पावसाचा प्रभावही 27 तारखेला कमजोर होणार आहे. आपण बघतो पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण हलकासा राहणार आहे 28 तारखेला. 29 तारखेला देखील विदर्भात विरळ स्वरूपात तुरळक पाऊस, तर कोकणातही तीच परिस्थिती असेल. 29ला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशी मोठी उघडी आपल्याला मिळणारे सूर्यदर्शन होणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा की विरळ स्वरूपात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी अनुकूल वातावरण 30 तारखेला तयार व्हायला लागेल, कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं वातावरण आहे. मात्र महाराष्ट्रात त्याचा प्रभाव हलकासा असेल. कोकणातील पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा 31 तारखेला वाढणार आहे. महाराष्ट्रातही विरळ पावसाला पुन्हा सुरुवात होईल. महाराष्ट्रात 1 तारखेला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण तयार होणार आहे. आणि आपण सांगितलेलंच आहे की यापुढे 2-4 दिवस बऱ्यापैकी उघडीप राहील, परंतु ऑगस्टची सुरुवात दमदार पावसाने काही विभागातून होऊ शकते असा आपला अंदाज आहे. आणि ते विभाग विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असे असू शकतात. मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागातही त्याचा प्रभाव असेल. आपण स्कायमेटचा अंदाज पाहण्यापूर्वी एक बाब सूचित करू इच्छितो की महाराष्ट्रातील बहुतांश कोकण विभागात आणि घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसांमुळे बहुतांश तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. या विसर्गामुळे बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कायम आहे. पावसाचा जोर कमी असल्याने ती आनंदाची बाब आहे, परंतु काही विभागात पावसाचा जोर कायम आहे. यामध्ये घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाचा जोर कायम असल्यामुळे तलावातील पाण्याचा विसर्ग वाढेल आणि त्यामुळे पूरपरिस्थिती वाढू शकते. त्यामुळं ज्या ज्या विभागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा या विसर्गाचा परिणाम होऊ शकतो त्या ठिकाणच्या नागरिकांनी सावध राहावं. गोदावरीतही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे लवकरच जायकवाडीला देखील मोठा पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. उजनी धरणातही मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे झपाट्याने पाण्यात वाढ होते. कोयना परिसरातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्यामुळे कोयनेच्या पाण्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. महत्त्वाची धरणामध्ये खडकवासला, राधानगरी, मोडकसागर, तुळशी विहार, तानसा हे काही तलाव भरले आहेत. त्याचबरोबर नाशिक विभागातील काही तलाव आता भरू लागले आहेत आणि त्यातूनही विसर्ग सुरू झाला आहे. भंडारदराही आता 70 पार झाला आहे. त्यामुळे एकूणच समाधानाचं वातावरण आहे. अवघ्या 15 दिवसात
चित्र पालटलंय. 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला बहुतांश ठिकाणी मुबलक पाणीसाठा झालेला दिसेल. 26 तारखेला म्हणजे आज कोकणात पावसाचा जोर कायम आहे. थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचं वातावरण राहण्याचा अंदाज आहे. इतरत्र पावसाचा जोर कमी होईल. 27 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तीच परिस्थिती 28 तारखेलाही असेल. कोकणातील पावसाचा जोर कमी होणार आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र पावसाचा जोर कमी होईल, परंतु विरळ स्थानिक वातावरण असणार आहे. 29 तारखेला कोकण आणि पूर्व विदर्भात पाऊस आहे, परंतु मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. इतरत्र हलक्या सरींची शक्यता आहे. 30 तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून पावसाला पूर्णतः उघडीप सुरू होते, परंतु 30 तारखेनंतर पुन्हा पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे. पूर्व विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरणाला पुन्हा सुरुवात होईल. विदर्भात पावसाचा जोर वाढेल. कोकणात देखील 31ला पावसाचा जोर वाढणार आहे. 1 ऑगस्ट पासून पुन्हा मराठवाडा, विदर्भ, कोकण असं पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. ऑगस्टची सुरुवात चांगल्या पावसाची आहे असं आपण सांगितलेलं आहे. पावसाची तीव्रता कोकणातून 2 ऑगस्टला अधिक वाढते. पुन्हा एकदा पश्चिम किनारपट्टीला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे. मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढतोय, म्हणजे एकूणच ऑगस्टमध्ये पुन्हा जोरदार पाऊस आहे. बऱ्याच विभागातला महाराष्ट्रातला पावसाचा जोर कमी होतोय. ICMWF मॉडेलनुसार दक्षिण कोकण आणि विदर्भात उत्तरेला, पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण आज राहणार आहे. 27 तारखेला विदर्भ आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं वातावरण राहील. कोकणातही हलका पाऊस राहणार आहे. 28ला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाळी वातावरण असेल, परंतु पावसाचा जोर कमी होईल. 29लाही महाराष्ट्रात विरळ पाऊस असेल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण मात्र पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी असणार आहे. 30 तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे, परंतु दक्षिण कोकणातून पुन्हा पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे. 31 तारखेलाही दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होईल. उत्तर भारत, पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रात सुरू होणार आहे. कोकणातला पाऊस वाढणार आहे. 2 तारखेला मध्य भारतावर पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होईल. त्यामुळे कोकणात पुन्हा पावसाचं प्रमाण वाढेल. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होईल. कमी दाबाचं क्षेत्र हे आता उत्तर बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. याचा प्रभाव हा उत्तरेलाच सरकण्याची शक्यता आहे. नवीन तीव्र स्वरूपाचा कमीदाब महाराष्ट्रात अद्याप दोन्ही समुद्रातून आलेला नाही. केवळ स्थानिक स्वरूपाचे हलके कमीदाब महाराष्ट्राकडे आलेले आहेत. कमीदाबांचा प्रभाव ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये वाढू शकतो आणि त्यामुळे महाराष्ट्र अतिवृष्टीकडे जाईल, हे चित्र थोडं स्पष्ट होत चाललेलं आहे. पूर्व भारतात तयार झालेला कमीदाबाचा प्रभाव 1 ऑगस्टला मध्य भारतावर येईल आणि त्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले जातील. पर्यायाने पुन्हा कोकणात पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होणार आहे. आपण अनेक व्हिडिओमध्ये हे सांगायचा प्रयत्न केला आहे, महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होतोय. पावसाचा जोर उत्तर आणि मध्य भारताकडे, पूर्व भारताकडे सरकतोय. कमी दाबाचा प्रभाव त्या भागात तयार होईल. कोकणात मात्र जोरदार पावसाचा प्रभाव राहील. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून, खास करून विदर्भाच्या उत्तरेला आणि मराठवाड्याच्या उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला पावसाचा प्रभाव राहील. इतरत्र पावसाचा जोर बऱ्यापैकी या आठवड्यात कमी होण्याची शक्यता आहे. या मॉडेलनुसार आपण धावता अंदाज बघणार आहोत. आपण 2 दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे की आता पावसाचा जोर काही अंशाने महाराष्ट्रात कमी होईल. उघडीप तयार होईल. काही ठिकाणी सूर्यदर्शनही होणार आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आता पावसाचा प्रभाव कमी होणार आहे. एक मध्य प्रदेशवर असलेल्या कमी दाबांमुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून, म्हणजे विदर्भाचा उत्तर भाग, उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पाऊस राहणार आहे. आपण बघतो कोकणातील पाऊसही उद्या बऱ्यापैकी कमजोर होईल. महाराष्ट्रात पूर्णतः उघडीप असणार नाही. अधूनमधून काही ठिकाणी विरळ पाऊस होण्याची शक्यता राहील. स्थानिक वातावरण निर्माण होईल. परंतु आपण बघतो की एकूणच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. साधारण
नवीन कमी दाबाचं वातावरण तयार होण्याकरता 3-4 दिवस लागणार आहेत आणि या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील. आपण बघतो पुन्हा 30 तारखेला काही विभागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण असं थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं. 31 तारखेला मात्र चित्र पुन्हा पालटेल आणि पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल. 1 ऑगस्टपासून कमी दाबांचा प्रभाव मध्य भारतावर वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातही पावसाळी प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल. त्यामुळे साधारणपणे पुढील 3-4 दिवस पावसाची उघडीप असणार आहे. मध्य भारतावर येणाऱ्या कमी दाबांमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढणार आहे. कोकणातही 1-2 तारखेपासून किंवा 31 तारखेपासूनच पावसाचं प्रमाण वाढेल. पिकांना आवश्यक असलेला पूरक अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रभर झालेला आहे. काही विभागात पाण्याचे पाऊस येणं बाकी आहे, परंतु ऑगस्टमध्ये उत्तरार्धात महाराष्ट्रात सर्वदूर पाण्याचे पाऊस होतील. सप्टेंबरमध्येही त्याचा प्रभाव राहील. महाराष्ट्रात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचे संकेत आता पुन्हा स्पष्ट होऊ लागले आहेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वैराज.